ज्यावेळेस आपला जॉब जातो त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही कसं बाहेर पडला त्या सिच्युएशनमधून? फर्स्ट जॉब म्हणजे हा लास्ट जॉब नाहीये. तर तुम्ही गिव्ह न करता पुढे जाऊन जर त्याच फील्डमध्ये जर तयारी केली तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. तर तुम्ही तुमच्या अनुभवाने सांगा की जे 1 इयर मध्ये तुम्हाला जॉब कॉल मिळाले त्यातले किती जॉब कॉल ऑनलाईन इंटरव्ह्यूचे होते आणि किती जॉब कॉल फेस टू फेस होते? ऍक्च्युली आता कंपनीमध्ये फेस टू फेस इंटरव्ह्यू हे जास्ती चालतात, कारण की ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये चिटिंग वगैरे अशा प्रकार होऊ शकतो. फेस टू फेस इंटरव्ह्यू मध्ये कसं होतं की आपल्या पर्सनॅलिटी चेक केली जाते मेन म्हणजे. खरंच रियालिटी काय म्हणजे डेटा अनालिस्टला खरंच किती जॉब कॉल्स आहेत किंवा मार्केट सिच्युएशन काय तुम्ही सांगा, कारण आम्ही तर सगळ्यांना रोज सांगतो, तुम्ही सांगा. ऍक्च्युली डेटा अनालिस्ट हा एक खूप पर्टिक्युलर असा कोर्स आहे की डेटा अनालिस्ट मध्ये तुम्ही ॲज अ पायथॉन डेव्हलपर म्हणून जाऊ शकता किंवा एसक्यूएल डेव्हलपर किंवा पॉवर बीआय डेव्हलपर म्हणून जाऊ शकता. सो प्रतीक्षा, एक मुलगी असून तुम्ही एवढं घराच्या बाहेर पडून इंटरव्ह्यूला जाताय, बाकी मुलींना काय सल्ला द्याल? कारण आमच्याकडे असा खूप मुलींचा मोठा क्राऊड आहे की ज्यांना भरपूर बंधनं असतात असं ते आम्हाला सांगतात. की तुम्ही एक मुलगी असून कसं काय ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्या किंवा घरच्यांचा कसा सपोर्ट मिळाला? ऍक्च्युली आता करंट सिच्युएशन मध्ये तरी असं वाटतं की मला मुलींनी इंडिपेंडेंट होणं गरजेचं आहे, कारण कोणावर डिपेंडेंट राहून करिअर तर होणार नाहीये. ऍक्च्युली माझी आई जास्ती सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी. अजून तुम्ही काय सांगाल पुणेरी पॅटर्न बद्दल? मला हे सांगायला आवडेल की पुणेरी पॅटर्न मध्ये खूप काही शिकण्यासारखं म्हणजे भेटलं मला, आणि इव्हन मला स्किल डेव्हलप करण्यासाठी हेल्प झाली. सो खूप खूप अभिनंदन. थँक्यू. माझं नाव प्रतीक्षा गायकवाड. बेसिकली मी सातारून बिलॉंग करते आणि माझं एज्युकेशन बीटेक झालंय इन कम्प्युटर सायन्स, आणि मी क्वालिटाईज ग्लोबल मध्ये ऍज अ टेस्ट इंजिनियर म्हणून सेकंड टाइम प्लेस झाली. तर थँक्यू सो मच पुणेरी पॅटर्न. चालेल. सो आज आपली स्टुडंट आहेत प्रतीक्षा गायकवाड, यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि मला सांगायला आवडेल की आपले जे काही स्टुडंट आहेत, सो ते बेसिकली त्यांचं ऑलरेडी प्लेसमेंट झालं होतं, जसं तुम्ही युट्यूबवरती त्याची स्टोरी पाहिलीच असेल. आणि 1 इयर नंतर परत परत पुन्हा एकदा त्यांचा क्वालिटास ग्लोबलमध्ये ॲज अ टेक्निकल टेस्ट इंजिनियर म्हणून प्लेसमेंट झालेला आहे. सो खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. प्रतीक्षा, आज कसं वाटतंय? ऑब्व्हियसली प्रत्येकाला जसं फिलिंग्स असतात तसेच आज मला वाटतंय की छान वाटतंय की पुन्हा एकदा प्लेसमेंट झालंय माझं, आणि थँक्यू सो मच त्यासाठी पुणेरी पॅटर्नला. चालेल. सो प्रतीक्षा, काय सांगाल की खरंच मार्केट सिच्युएशन काय आहे? कारण की जसं की आता पहिल्या जॉबचं आपलं झालं त्या एसक्यूएलसाठी. सो त्या जॉबमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्समुळे जर इश्यू झाला, सो ऑब्व्हियसली तुम्हाला ऑकवर्ड फील झालं की मी परत कसं काय विचारू? पण एनिवेज ज्यावेळेस मला माझ्या स्टुडंटकडून ही गोष्ट कळाली, त्यावेळेस लगेच प्लेसमेंट टीमनी कनेक्ट केलं आणि आय थिंक तुमचं लोकेशन पण फार दूरचं आहे, राइट? तुम्ही गावाला होतात. कुठलं लोकेशन आहे तुमचं? सातारा. सातारा, बरोबर. सो मला सांगायला आवडेल की ही मुलगी फक्त इंटरव्ह्यूसाठी पुण्याला यायची. सो जे काही ऑनलाईनचे स्टुडंट आहेत त्यांना माझा एकच सल्ला असेल की तुम्ही गिव्ह अप करू नका. तुम्ही साताऱ्याला राहा, कोल्हापूरला राहा, सोलापूरला राहा. तुम्हाला आयटी इंटरव्ह्यूसाठी पुण्यातच यायचंय आणि ती तयारी तुम्ही ठेवून चला. चालेल. सो प्रतीक्षा, मला सांगा की जसं की आता तुमच्यासोबत बाकी पण बरेच स्टुडंट आहेत, बरोबर? काही ना काही कारणास्तव जॉब टिकतात, काही कारणामुळे जातात. सो काय अप्रोच असला पाहिजे? ज्यावेळेस आपला जॉब जातो त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही कसं बाहेर पडलात त्या सिच्युएशनमधून? काही इश्यूमुळे मी फर्स्ट जॉब म्हणजे स्किप केला, बट मला हे सांगायला आवडेल की प्रत्येकाला एक फर्स्ट जॉब म्हणजे हा लास्ट जॉब नाहीये. तर तुम्ही गिव्ह न करता पुढे जाऊन जर त्याच फील्डमध्ये जर तयारी केली तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. आणि ह्यासाठी मी सारिका मॅमचे ही करेल, अप्रिशिएट करेन की सारिका मॅमला की त्यांनी पुन्हा एकदा मला चान्स दिला आणि पुन्हा एकदा कनेक्ट मी झाले त्यांच्याशी आणि पुन्हा एकदा प्लेसमेंटसाठी मी तयारी केली. ग्रेट. चालेल. सो प्रतीक्षा, आता बरेच स्टुडंट आहेत स्पेसिफिकली साताऱ्याचे जसं तुम्ही आहेत, तसं अजून बरेच स्टुडंट आहेत तिकडचे. सो त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण आता आम्ही ॲज अ पुणेरी पॅटर्न काय फेस करतोय, की मुलं काय म्हणतात, की आम्ही ऑनलाईनमध्ये क्लास तर केला, पण आम्हाला ऑनलाईनमध्येच इंटरव्ह्यू पाहिजेत. तर तुम्ही तुमच्या अनुभवाने सांगा, की जे 1 इयरमध्ये तुम्हाला जॉब कॉल मिळाले त्यातले किती जॉब कॉल ऑनलाईन इंटरव्ह्यूचे होते आणि किती जॉब कॉल फेस टू फेस होते? ऍक्च्युली आता कंपनीमध्ये फेस टू फेस इंटरव्ह्यू हे जास्ती चालतात, कारण की ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये चिटिंग वगैरे अशा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे आता ऑनलाईन जॉब हे बंद केलेले आहेत.
मार्केटने. आणि फेस टू फेस इंटरव्ह्यू मध्ये कसं होतं की आपल्या पर्सनॅलिटी चेक केली जाते. मेन म्हणजे तुमच्या बिहेवियरवरून तुम्हाला ते हे म्हणजे जज करतात. जज केलं जातं. सो मला तरी असं वाटतं की फेस टू फेस इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला कंपनीबद्दल सुद्धा व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळते आणि तिथलं वर्क कल्चर कसं आहे ते सुद्धा समजतं. ग्रेट, चालेल. सो आता मला हे सांगा प्रतीक्षा, की जसं की तुम्ही आता डेटा अनालिस्टचा क्लास केला, बरोबर? हां. सो डेटा अनालिस्टमध्ये सुद्धा मला बरेच मुलं असे म्हणतात, की मला पर्टिक्युलर याच्यामध्ये जॉब कॉल आहे, त्याच्या खरंच रिॲलिटी काय आहे? म्हणजे डेटा अनालिस्टला खरंच किती जॉब कॉल्स आहेत किंवा मार्केट सिच्युएशन काय आहे? तुम्ही सांगा. कारण आम्ही तर सगळ्यांना रोजच सांगतो. तुम्ही सांगा. ऍक्च्युली डेटा अनालिस्ट हा एक खूप पर्टिक्युलर असा कोर्स आहे की डेटा अनालिस्ट मध्ये तुम्ही ॲज अ पायथॉन डेव्हलपर म्हणून जाऊ शकता किंवा एसक्यूएल डेव्हलपर किंवा पॉवर बीआय डेव्हलपर म्हणून जाऊ शकता. तर असं स्पेसिफिक असं कोणतं ही नाहीये की जॉब राइट. की डेटा अनालिस्टच ही लागली पाहिजे प्रोफाईल. तर ते इन्क्लुडिंग सगळं येतं त्याच्यात की पॉवर बीआय, एसक्यूएल आणि पायथॉन. करेक्ट. आणि सध्याची प्रोफाईल आय थिंक एआय-एमएल मध्ये आहे. येस. सो हे पण तुम्हाला जॉब रोल मिळू शकतात कारण तुमच्या रिझ्यूमेवरती लाइक तुमचं डेटा अनालिसिस ऑलरेडी क्लास झालाय आणि एआय-एमएल मध्ये तुम्ही काम करताय. ऑब्व्हियसली नेक्स्ट कंपनी तुम्हाला चांगलंच ऑफर करणार आहे. चालेल. सो प्रतीक्षा, एक मुलगी असून तुम्ही एवढं घराच्या बाहेर पडून इंटरव्ह्यूला जाताय. बाकी मुलींना काय सल्ला द्याल? कारण आमच्याकडे असा खूप मुलींचा मोठा क्राउड आहे, की ज्यांना भरपूर बंधनं असतात असं ते आम्हाला सांगतात. की तुम्ही एक मुलगी असून कसं काय ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्या किंवा घरच्यांचा कसा सपोर्ट मिळाला? ऍक्च्युली आता करंट सिच्युएशन मध्ये तरी असं वाटतं की मला मुलींनी इंडिपेंडेंट होणं गरजेचं आहे, कारण कोणावर डिपेंडंट राहून करिअर तर होणार नाहीये. तर त्यासाठी मला असं वाटतं की पोरी म्हणजे मुलींनी पुढे जाऊन आपलं हे करावं. बरोबर. आणि तुमच्या पॅरेंटचा रोल काय? घरचे तुम्हाला कसे सपोर्ट करतात? ऍक्च्युली माझी आई जास्ती सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी. अच्छा. आणि म्हणजे पप्पांचं तर असं असतं की नाही बाहेर जायचं, पण माझी आई ही मला नेहमी सपोर्ट करत असते. प्रत्येक मुलीला अशीच आई मिळावी. कारण की हे खरंच इझी नाहीये. प्रत्येक फॅमिलीची ती मानसिकता नसते, की आपली मुलगी जर सातारा, कोल्हापूर, सोलापूर लोकेशनची आहे, तर ती पुण्यात कशी काय जाईल, कसा इंटरव्ह्यू देईल, कुठे थांबेल, हा चॅलेंज प्रत्येकाला आहे. पण प्रतीक्षाने त्यांच्या आईच्या नाही का सपोर्टने ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्यात. सो खूप खूप अभिनंदन. थँक अजून तुम्ही काय सांगाल पुणेरी पॅटर्नबद्दल? ऍक्च्युली पुणेरी पॅटर्न मध्ये मी जेव्हा क्लास लावला तेव्हा मला असं म्हणजे वाटतच नव्हतं की म्हणजे आधीच माझा करिअर गॅप होता की एक माझं हेल्थ इश्यूमुळे करिअर गॅप होता आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा नव्याने म्हणजे स्किल डेव्हलप करण्यासाठी पुणेरी पॅटर्न मध्ये क्लास लावला. तर मला हे सांगायला आवडेल की पुणेरी पॅटर्न मध्ये खूप काही शिकण्यासारखं म्हणजे भेटलं मला आणि इव्हन मला स्किल डेव्हलप करण्यासाठी हेल्प झाली. ग्रेट. आणि आपल्या स्टुडंटची बेस्ट क्वालिटी मी हेच सांगेल, की आमचं कुठलीही अपडेट असेल प्लेसमेंट रिलेटेड, म्हणजे आमचं स्टेटस असेल, मेसेज असेल, शी वॉज व्हेरी ॲक्टिव्ह. सो जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे, तर तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागेल. म्हणजे बाबा माझ्यापर्यंत ती गोष्ट आलीच नाही. यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये ॲक्टिव्हनेस दाखवा. कुठली प्रोफाईल आहे, काय रोल आहे, हे तुम्ही स्वतः विचारा. कारण त्याशिवाय प्लेसमेंट होऊ शकत नाही. बघा मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय का? तुम्ही इंटरव्ह्यू कसा देताय? सो हे फार गरजेचं आहे. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.